नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जातेगावपासून उत्तरेस वन विभागाच्या हद्दीमध्ये श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर रस्त्याच्या कडेला 17 जून 2024 रोजी सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. जातेगाव येथील पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे यांनी नांदगाव पोलिसांना खबर दिल्यावरून नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरची माहिती मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, भरत कांदळकर, साईनाथ आहेर, सचिन मुंडे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मयत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या मोबाईल आणि बाजूला पडलेली एक हिरो मोटरसायकल क्रमांक MH05 AE 4172 आढळून आली आहे. यावरून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तातडीने तपास चक्र फिरवून मृतकाच्या नातेवाईकांना संपर्क साधला असता मयत व्यक्तीचे नाव दीपक सोनवणे, वय वर्ष 54, राहणार दत्त मंदिराजवळ, मुरलीधर भोईर, कल्याण, ठाणे येथील रहिवासी असल्याचे समजते. प्रथमदर्शनी मृत व्यक्तीचा मृत्यू मोटरसायकलवरून पडल्यामुळे झाल्याचा बनाव करण्यात आला असून त्याच्या डोक्याला मागील बाजूस जबरदस्त मार लागला असल्याचे दिसून येत असल्याने अपघात नसून घातपात घडवून आणला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर घटनेचा पंचसमक्ष पंचनामा करून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव.